जगातील प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती किंवा जी व्यक्ती आपल्या करिअरच्या एकदम शिखरावर असते, या सर्व व्यक्तींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, त्यांचा दिवसाचा रुटीन. आणि कोणत्याही फील्डमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुमचा डेली रुटीन काय आहे याला खूप महत्त्व आहे. कारण तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करता यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. आणि जर दिवसाच्या रुटीनची गोष्ट आपण पोलीस भरती बाबतीत विचार केला तर इथे तंतोतंत लागू होते. कारण पोलीस भरतीची तयारी करणारे हजारो विद्यार्थी रोज अभ्यास करतात. कोणी 8 तास अभ्यास करतं तर कोणी 10 तास अभ्यास करतं. पण तरीही प्रत्येकाचं सिलेक्शन का होत नाही? कारण पोलीस भरतीमध्ये फक्त मेहनत पुरेशी नसते, तर योग्य दिशा देखील महत्वाची आहे. काही विद्यार्थी दिवसभर बिझी असतात पण प्रोडक्टिव्ह नसतात. बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं यामध्ये खूप फरक असतो. तर काही विद्यार्थी कमी वेळ अभ्यास करून देखील मेरिट लिस्टमध्ये येतात, कारण ते कमी वेळ अभ्यास करतात बट डिसिप्लिन रुटीन असतं आणि एक स्मार्ट स्टडी स्ट्रॅटेजी असते. पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन हा एका दिवसाचा रिझल्ट नसतो, तर दररोज फॉलोअप केलेल्या एका रुटीनचा रिझल्ट असतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमचं दिवसाचं टाइम टेबल कसं असलं पाहिजे, कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे आणि महत्त्वाच्या स्टडी मेथड, अशा सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. सर्वात आधी एक रियालिटी समजून घ्या. आजची जी पोलीस भरती आहे ती खूप बदललेली आहे. तर पहिल्या मुलांना काय वाटायचं की पोलीस ग्राउंड म्हणजे सर्व काही असतं. ते दिवसभर ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचे, पण रिटर्न एक्झामिनेशन कडे लक्ष नसल्यामुळे ते मेरिट आउट व्हायचे. काही लोकांचा फोकस रिटर्नवर जास्त होता बट ग्राउंडवर कमी पडल्यामुळे ते देखील आउट व्हायचे. तर या दोन्ही गोष्टींचं बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं असतं. आज हजारो विद्यार्थ्यांमध्ये एक मार्काने कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. युट्यूबवर स्ट्रॅटेजी व्हिडिओज आहेत, टेलिग्रामवर ऑनलाईन नोट्स आहे आणि ऑनलाईन क्लासेस आहेत. आणि या सर्व गोष्टींची उपलब्धता असल्यामुळे रिसोर्सेस तुम्हाला अनलिमिटेड आहेत. फक्त कमी कुठे पडते तर डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि तुमच्या रुटीनमध्ये आणि स्टडी मेथडमध्ये. तर आजचा टॉपर तो विद्यार्थी आहे की जो योग्य पद्धतीने आणि स्मार्टपणे आपला टाइम टेबल मॅनेज करतो. बरेच विद्यार्थी मोठमोठे टाइम टेबल्स बनवतात. सकाळी 4 वाजता उठणार, 12 तास अभ्यास करणार अशा कमिटमेंट देखील करतात. सोशल मीडियापासून दूर राहण्याचं ट्राय देखील करतात. पण ते टाइम टेबल फक्त 3 दिवस टिकतं आणि अशाने मग मनात गिल्ट येतं, कॉन्फिडन्स कमी होतो आणि मग प्रिपरेशनची गती मंद होते. म्हणून आज मी तुम्हाला अनरिअलिस्टिक रुटीन सांगणार नाही. मी तुम्हाला असं रुटीन सांगणार आहे जे खरोखर प्रॅक्टिकली पॉसिबल आहे रोज फॉलो करणं. तर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याचा दिवस उशिरा सुरू होऊन चालत नाही, कारण तुमच्याकडे 2च प्रिपरेशन असतात. एक म्हणजे फिजिकल प्रॅक्टिस आणि दुसरं म्हणजे रिटर्न प्रॅक्टिस. तर तुमच्या दिवसाचा आयडियल टायमिंग सकाळी 5 वाजता उठणे. सुरुवातीला ही गोष्ट कठीण जाईल, पण लक्षात ठेवा सिलेक्शन कम्फर्ट झोन मध्ये राहून कधीच होत नाही. तर उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहू नका, कारण सकाळीच इंस्टाग्राम रील सुरू झाल्या तर दिवसाचा फोकस पूर्णपणे डाऊन होतो. सकाळचा एक मॉर्निंग रूल ठरवा. नो सोशल मीडिया, नो अननेसेसरी चॅटिंग, नो स्क्रोलिंग. सकाळी फ्रेश व्हा, पाणी प्या, 5:30 वाजता मैदानावर पोहोचा. सकाळी 5:30 ते 7ची वेळ ही फिजिकल प्रॅक्टिससाठी एक आयडियल वेळ आहे. तर या वेळेत तुम्ही काय करू शकता? तर या वेळेत तुम्ही रनिंग, स्प्रिंट, लॉंग जंप, पुशअप, स्ट्रेंथ वर्कआउट करू शकता. पण एक महत्वाची चूक, काही विद्यार्थी रोज स्वतःला खूप पुश करतात पण बॉडीला रिकव्हरी देत नाहीत. तर यामुळे इंजुरी आणि फेटिग येतो आणि कन्सिस्टन्सी पूर्णपणे तुटून जाते. म्हणून स्मार्ट फिजिकल ट्रेनिंग करा. फॉर एक्झाम्पल जर बघितलं, जर तुम्ही सोमवारी लॉंग रन केली तर मंगळवारी स्प्रिंट प्रॅक्टिस करा, बुधवारी त्यानंतर मीडियम रनिंग प्लस वर्कआउट करा आणि गुरुवारी परत स्प्रिंट करू शकता, परत शुक्रवारी लॉंग रन करू शकता आणि शनिवारी परत फुल डे प्रॅक्टिस टेस्ट आणि त्यानंतर रविवारचा दिवस पूर्ण तुम्ही रिकव्हरी आणि स्ट्रेचिंगला द्या. कारण ग्राउंडची प्रॅक्टिस करताना 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात की कन्सिस्टन्सी, ब्रीदिंग आणि रिकव्हरी. इथे तुम्हाला एका दिवसात स्वतःला संपवण्याची बिलकुल गरज नाही, कारण पोलीस भरती ही एक मॅरेथॉन आहे, 2 दिवसांचा चॅलेंज नाही. आणि अननेसेसरी ओव्हर एक्सरसाइज करणं देखील अवॉइड करा. रनिंग झाल्यानंतर ब्रेकफास्ट स्किप करू नका. लो बजेट हेल्दी डाएट जरी तुम्ही घेतला तरी चालतो, ज्यामध्ये जसं की पोहे, उपमा आणि फ्रुट्स घेऊ शकता. फिजिकल आणि स्टडी या दोन्हीचे बॅलन्स करायचं असेल तर हेल्थ खूप महत्वाची आहे. आणि रनिंग झाल्यानंतर लगेच झोपू नका. त्यावेळेस तुमचा माइंड ऍक्टिव्ह असतो आणि अशा वेळेस त्याचा वापर अभ्यासासाठी करा. नाश्ता केल्यानंतर तुम्हाला झोप येणं साहजिक आहे, पण ह्या गोष्टीला तुम्हाला एका वेळेनंतर प्रॅक्टिस होऊन जाईल. तर दिवसाचा पहिला स्लॉट म्हणजे 8 ते 10चा वेळ. तर हा वेळ तुमचा जो अवघड विषय आहे यासाठी सर्वात बेस्ट वेळ आहे. तर या वेळेत तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंग करू शकता, कारण ब्रेन सकाळी फ्रेश असतो. पण इथे बहुतेक विद्यार्थी चूक करतात, ते फक्त सोल्युशन्स पाहतात पण प्रॅक्टिस करत नाही. आणि मॅथ्स अँड रिझनिंगचा एकच रूल आहे, प्रॅक्टिस इज इक्वल टू प्रॅक्टिस इज इक्वल टू प्रॅक्टिस. म्हणजे रोज तुम्हाला प्रॅक्टिस करणं अनिवार्य आहे. जसे की 25 मॅथ्सचे क्वेश्चन करा, 25 रिझनिंगचे क्वेश्चन करा आणि हे क्वेश्चन रोजच्या रोज टाइम लावून सोडा, जेणेकरून तुम्हाला तुमचे मिस्टेक्स आयडेंटिफाय होतील. तर सर्वात महत्वाची गोष्ट स्टडी मेथड. तर तुम्हाला अशा स्टडी मेथड सांगतो ज्या तुमच्या उपयोगी येतील. तर यातली सर्वात पहिली स्टडी मेथड आहे की ऍक्टिव्ह स्टडी. तर या मेथडमध्ये काय होतं की फक्त वाचू नका, तर वाचल्यानंतर सर्व गोष्टींचे स्वतःला प्रश्न विचारा. समजा हा फॉर्म्युला कुठे वापरतात, हा क्वेश्चन दुसऱ्या पद्धतीने जर आला तो कसा सॉल्व्ह करता येईल. कारण की पॅसिव्ह रिडिंगने सिलेक्शन होत नाही, तर ऍक्टिव्ह सॉल्व्हिंगने होतं. यातली दुसरी मेथड अशी आहे की तुम्ही एक एरर नोटबुक बनवा,
ज्यामध्ये तुमच्या अभ्यासातल्या पूर्ण चुका तुम्ही नोट डाऊन करा आणि एक्झामच्या आधी ती नोटबुक जरी रिवाइज केली तरी या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर तिसरी आणि एक पॉप्युलर टेक्निक आहे की पोमोडोरो टेक्निक. तर यामध्ये तुम्ही 25 मिनिटाचा फुल फोकस स्टडी करा आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि असे 4 जरी सेशन केले तर यामुळे तुमचा कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढेल. आणि चौथी जी मेथड आहे तर ती टाइम लॉक स्टडी मेथड आहे. एका चॅप्टरला एक लिमिटेड टाइम द्या. समजा एखादा टॉपिक तुम्ही 40 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा असं डिसाईड केलं तर यामुळे स्पीड इम्प्रूव्ह होईल आणि तुमचं प्रोडक्टिव्हिटी देखील वाढेल. आणि पाचवी मेथड आहे ती रिकॉल मेथड. चॅप्टर वाचल्यानंतर बुक क्लोज करा आणि स्वतःला प्रश्न विचारा की मी या चॅप्टरमधनं काय शिकलो आणि असे काही पॉइंट्स बनवा जेणेकरून तुम्हाला रिकॉल होण्यासाठी मदत होईल. आणि ज्या चॅप्टरचे तुम्हाला पॉइंट्स आठवले नाही तर याच्याच नोट्स बनवा आणि यावर तुम्ही रिव्हिजन करू शकता जेणेकरून तो टॉपिक तुम्ही कधी विसरणार नाही. यानंतर येतो सेकंड स्लॉट ज्यामध्ये 10:30 ते 12:30चा वेळ असतो. तर यामध्ये तुम्ही मराठी ग्रामर, जीके, करंट अफेअर्स हे सर्व गोष्टी करू शकता. आता जीके साठी एक महत्वाची स्ट्रॅटेजी आहे की आता सगळं पाठ करण्याचा प्रयत्न करू नका. स्मार्ट फिल्टरिंग करा, रिपीटेड टॉपिक्सवर फोकस करा. यानंतर मराठी ग्रामरचे रूल पाठ करा आणि यामधलं जे काही तुम्ही वाचलं आहे तर डेलीचे 20 मिनिटं यासाठी वेगळे रिव्हिजनसाठी ठेवा. आणि या स्लॉटमध्ये तुम्ही अर्धा तासाचा करंट अफेअर्सला देखील देऊ शकता ज्यामुळे तुमचा करंट अफेअर्सचा जो लोड आहे तो थोडा कमी होईल. आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडीशी विश्रांती तुम्ही घेऊ शकता. 20 ते 30 मिनिटाचा पॉवर नॅप देखील चालेल पण 3-4 तासाची झोप घेऊ नका. यामुळे तुमचं संध्याकाळचं शेड्यूल डिस्टर्ब होऊ शकतं. आणि यानंतर येतो तिसरा आणि महत्त्वाचा स्लॉट जो की 3 ते 5चा वेळ असतो. आणि हा स्लॉट सिलेक्शन डिसाईड करणारा वेळ आहे असं देखील म्हटलं जातं कारण या वेळेमध्ये PYQ सॉल्विंग, मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट असतं. खूप विद्यार्थी नवीन बुक्स घेत राहतात पण PYQ पूर्णपणे इग्नोर करतात. तर लक्षात ठेवा एक्झाम पॅटर्न PYQ पासून समजतो आणि या वेळेमध्ये तुम्ही अनालिसिस करू शकता की कोणते टॉपिक रिपीट होत आहेत. असे इम्पॉर्टंट टॉपिक नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये या सर्वांचा फायदा होईल. आणि या वेळेमध्ये मॉक टेस्ट सोडवणं देखील फायद्याचं ठरतं. यानंतर रात्री 7 ते 9चा वेळ हा सर्वांसाठी रिव्हिजनचा बेस्ट वेळ आहे. रिव्हिजन शिवाय तुमचा अभ्यासाचा काही उपयोग नाही कारण मेंदू सर्व गोष्टी विसरत असतो. म्हणून रिव्हिजनसाठी 3 रूल कधी पण फॉलो करा. डेली रिव्हिजन, वीकली रिव्हिजन आणि मंथली रिव्हिजन. आता या रात्रीच्या स्लॉटमध्ये नवीन काही शिकू नका, नवीन काही बघू नका. जे दिवसभरामध्ये तुम्ही केलं आहे त्यालाच फक्त प्रॅक्टिस करा आणि त्यावर नोट्स बनवून त्याची रिव्हिजन करा. आता आपण बघूया की सर्वात मोठ्या चुका विद्यार्थी या फेजेसच्या दरम्यान काय करतात. पहिली चूक म्हणजे फक्त ग्राउंडवर फोकस करणे. तर दुसरी गोष्ट म्हणजे टाइम टेबल फॉलो न करणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक फेक 12 तासाचा टाइम टेबल करणे आणि ज्यामध्ये ओव्हर एक्सपेक्टेशन करणे. दररोज 5 तास जरी फोकस केला तर तो 3 दिवसाच्या 12 तासापेक्षा प्रोडक्टिव्ह असतो. यातली चौथी चूक म्हणजे मोबाईल एडिक्शन. तुमच्या मोबाईलवर 2 जरी नोटिफिकेशन आल्या तर तुमचा पूर्ण दिवसाचा जो रुटीन आहे त्याला हे पूर्णपणे डिस्टर्ब करू शकते. पाचवी म्हणजे कंपॅरिझन करणे की तो अभ्यास किती करतो, त्याच्याकडे किती बुक्स आहेत, मग माझ्याकडे का नाही आणि मी अभ्यास कसा करू. तर या सर्व कन्फ्युजनमध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता. तर मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करताना कधीही मोटिवेशन कमी होईल, कधी रनिंग खराब होईल, कधी तुमचा दिवस खराब जाईल, पण त्या दिवशी हार मानू नका. स्वतःला डिसिप्लिन ठेवा, या रुटीनला फॉलोअप करा. 2 ते 3 आठवड्याने तुमच्या लक्षात येईल की या रुटीनला फॉलो केल्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी किती वाढली आहे, पहिल्यापेक्षा अभ्यासामध्ये किती सुधारणा झाली आहे आणि आता तुमचे प्रश्न किती कमी प्रमाणात चुकत आहेत. कारण प्रत्येक पोलीस ऑफिसर जो आज सक्सेसफुल आहे त्याने एक दिवस असेच मेहनत केलेली आहे, एक दिवस असंच घाम गाळलेला आहे. त्यांना देखील प्रत्येक दिवशी नवीन चॅलेंजेस होते पण त्यांनी एकच रुटीन डिसिप्लिन फॉलो केल्यामुळे आज त्यांना सक्सेस मिळालेला आहे. आणि हेच डिसिप्लिन रुटीन तुम्हाला एक दिवस त्या मेरिट लिस्ट पर्यंत नक्की घेऊन जाईल. तर डिसिप्लिन रुटीन फॉलो करायला सुरू करा कारण पोलीस युनिफॉर्म ही फक्त स्वप्न बघणाऱ्यांना मिळत नाही तर ती रोज स्वतःला डिसिप्लिन करणाऱ्यांना मिळते. आणि ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची एक डिसिप्लिनपणे तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रिलायबलच्या निवासी बॅचेसला प्रवेश सुरू झाला असून खाली दिलेल्या व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करून आजच आपला प्रवेश निश्चित करा. कारण इथे तुम्हाला पूर्णपणे हमी मिळते की दिवसभर तुमचं पूर्ण शेड्यूल हे देखरेखीखाली असतं. तुम्हाला एक डिसिप्लिन वातावरण मिळतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचं दिवसाचं रुटीन कसं आहे आणि दिवसात तुम्ही किती तास अभ्यास करता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.